कोल्हापूर जिल्हा म्हटलं की संघर्ष, चळवळ आणि अन्यायाविरुद्ध उभा ठाकणारा संघटित समाज अशी ओळख डोळ्यासमोर येते. कृषी प्रश्न असो, पाणी वाटपाचा मुद्दा असो, सहकारी चळवळ असो किंवा मग सामाजिक न्यायाची लढाई, कोल्हापूरने नेहमीच अग्रभागी राहून आंदोलनांची दिशा ठरवली आहे. पण गेल्या काही वर्षात हीच आंदोलने कमी होत चालल्याचं चित्र दिसतंय. हा बदल नेमका कशामुळे घडला, यावर एक नजर टाकणारा प्रसार माध्यमचा हा स्पेशल रिपोर्ट. नमस्कार, मी सुनंदा नाईक आणि आपण पाहताय प्रसार माध्यम. कोल्हापूर जिल्हा म्हणजे केवळ सांस्कृतिक वारसा नाही, तर अन्यायाविरुद्ध लढण्याची परंपरा जपणारा जिल्हा आहे. येथे आंदोलन हे केवळ विरोधाचे साधन नाही, तर समाज बदलाचे प्रभावी माध्यम राहिले. शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि सामाजिक संघटनांनी वेळोवेळी उभारलेल्या चळवळींनी केवळ जिल्ह्यालाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा दिली आहे. कोल्हापूरमध्ये सहकारी चळवळ ही आंदोलनातूनच उभी राहिलेली आहे. साखर कारखाने, दूध संघ आणि पतसंस्था यांची उभारणी ही शेतकऱ्यांच्या संघटित संघर्षांचं फळ आहे. ऊस दरवाढ, FRP, वीज दर, कर्जमाफी यांसारख्या प्रश्नांवर अनेक वेळा हजारोंच्या संख्येने शेतकरी रस्त्यावर उतरले. खास करून ऊस दरासाठी झालेले आंदोलनं ही कोल्हापूरच्या संघर्षाची ओळख ठरली. या आंदोलनांनी सरकारला धोरणात्मक निर्णय घेण्यास भाग पाडलं. इतकंच नाही, तर पंचगंगा नदीच्या पूरस्थितीपासून ते धरणांच्या पाणी वाटपापर्यंत अनेक प्रश्नांवर कोल्हापुरात तीव्र आंदोलने झाली. पूरनियंत्रण, बंधारे, जलव्यवस्थापन यासाठी स्थानिक नागरिक आणि शेतकरी संघटनांनी शासनावर दबाव आणला. पर्यावरणीय प्रश्नांवरही कोल्हापूर जिल्हा मागे राहिला नाही. औद्योगिक प्रदूषण, नदी स्वच्छता आणि जंगल संवर्धनासाठी अनेक संघटनांनी आंदोलनं उभारली. छत्रपती शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांचा प्रभाव कोल्हापुरातील आंदोलनांवर स्पष्टपणे दिसून येतो. शिक्षणातील आरक्षण, अस्पृश्यता निर्मूलन, महिलांचे हक्क, जातीय अन्यायाविरोधात अनेक लढे येथे झाले. सामाजिक समतेसाठी उभ्या राहिलेल्या या चळवळींनी कोल्हापूरला प्रगतिशील जिल्हा म्हणून ओळख मिळवून दिली. राणी ताराराणीच्या या जिल्ह्यात महिला देखील आंदोलनांच्या केंद्रस्थानी असायच्या. पिण्याच्या पाण्यापासून ते शैक्षणिक, औद्योगिक, कृषी अशा सर्वच क्षेत्रात कोल्हापुरातील महिलांनी उत्स्फूर्तपणे आंदोलने केली आहेत. पण गेल्या काही वर्षात कोल्हापूर जिल्ह्याची ही आंदोलनाची परंपरा कुठेतरी लुप्त होताना दिसत आहे. गेल्या काही वर्षात कोल्हापूर जिल्ह्यातील सामाजिक आणि राजकीय परिस्थिती बदलत गेली आहे आणि यामुळेच लोकांचे प्रश्न आणि भूमिका सुद्धा बदलत गेल्या. पूर्वी आंदोलने ही जनतेच्या उत्स्फूर्त प्रतिसादावर आधारित असायची, मात्र आता राजकारण अधिक संघटित आणि व्यक्तिकेंद्रित झालंय. राजकीय नेत्यांची सत्तेची भूक त्यांना सत्ता केंद्रित बनवू लागली आहे आणि यातूनच विरोधात बसण्याची त्यांची मानसिकता संपुष्टात आली आहे. राजकीय नेत्यांच्या अशा बदललेल्या मानसिकतेमुळे संघर्षाची भूमिका घेण्याऐवजी तडजोडीचा मार्ग स्वीकारण्याची वृत्ती वाढू लागली. जनतेच्या प्रश्नांवर आक्रमकपणे आंदोलन करणारे नेते आता सत्तेच्या सावलीत गेले आणि म्हणूनच सत्तेपुढे आंदोलने थंडावली गेली. आजच्या घडीला राजकीय आणि आर्थिक नियंत्रण काही मोजक्या लोकांच्या हातात केंद्रित झाले. त्यामुळे जनतेला त्यांच्या मूलभूत समस्यांवर आवाज उठवण्यासाठी एकत्र आणणारी ताकद कमी झाली आहे. पूर्वी तरुण आपल्या मूलभूत गरजांसाठी आणि समस्यांसाठी रस्त्यावर उतरायचा, पण बदललेल्या सामाजिक परिस्थितीमुळे आजचा तरुण वर्ग करिअर, शिक्षण, नोकरी आणि व्यवसाय यावर अधिक लक्ष केंद्रित करत आहे. आपले न्याय, हक्क मागण्यासाठी रस्त्यावर उतरून बेंबीच्या देठापासून ओरडणारा तरुण आता सोशल मीडियावर अंगठा आणि बोटांच्या हालचालीने आपल्या सावध प्रतिक्रिया मांडतोय. यामुळे आता प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची मानसिकता कमी झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील मोठा वर्ग आता उद्योग, सेवा क्षेत्र आणि परदेशी रोजगाराकडे वळलाय. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतीप्रधान अर्थव्यवस्था थोडी दुर्लक्षित झाल्यामुळे कृषी क्षेत्रातील आंदोलनांची तीव्रता कमी झाली आहे. त्याचबरोबर रोजगारासाठी पुणे, मुंबई आणि परदेशाकडे मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाल्यामुळे सुद्धा आंदोलनासाठी आवश्यक असणारी एकजूट कमी झालेली आहे. कोल्हापूरसारख्या आंदोलनप्रिय जिल्ह्यात आंदोलने कमी होण्यामागे केवळ राजकीय किंवा आर्थिक कारणे नाहीत, तर खोलवर रुजलेली मानवी आणि मानसिक बदलही तितकेच महत्त्वाचे आहेत. समाजाच्या विचारसरणीत, जीवनशैलीत आणि प्राधान्यक्रमात झालेल्या बदलांनी आंदोलनाची धार बोथट केली आहे. आजचा व्यक्ती समाजाच्या हितापेक्षा व्यक्तिगत प्रगतीकडे अधिक झुकलेला दिसतो. करिअर, आर्थिक स्थैर्य,
कुटुंब या गोष्टींना प्राधान्य दिल्यामुळे सार्वजनिक प्रश्नांसाठी वेळ आणि प्रेरणाच शिल्लक राहिलेली नाही. गेल्या दशकात कोल्हापूर जिल्ह्यात राज्यातील सत्ताधारी पक्षाचे मोठ्या प्रमाणात वर्चस्व राहिलंय. आज घडीला कोल्हापूर जिल्ह्यातच सत्तेतल्या लोकप्रतिनिधींची संख्या मोठी आहे. विरोधात असणाऱ्या लोकप्रतिनिधींची संख्या तुरळकच म्हणावी लागेल. कधी काळी आंदोलनाचा बाज असणारे नेते आज सत्तेच्या सावलीत असल्याने आणि कार्यकर्त्यांच्या विचारांची सतत होणारी भेल यामुळे सुद्धा कोल्हापूर आंदोलनासाठी उतरायला तयार नाहीत. कोल्हापूरची ओळख ही आंदोलनांनी घडवलेली आहे. येथे प्रत्येक आंदोलन हे केवळ विरोध नसून बदलांची सुरुवात ठरली आहे. आज आंदोलनाची तीव्रता कमी झाली असली तरी त्याची परंपरा अजूनही जिवंत आहे. पण तो जिवंतपणा टिकवून ठेवण्यासाठी मोठ्या सामाजिक बदलाची गरज आहे. अस्मितेच्या मुद्द्यांना बाजूला ठेवून समाजाच्या मूलभूत गरजांसाठी आणि न्याय हक्कांसाठी लढा देणारा वर्ग जोपर्यंत जिवंत होत नाही तोपर्यंत कोल्हापूरच्या मूळ संघर्षमय स्वभावसुद्धा जिवंत होणार नाही. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि या आणि अशाच ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा प्रसार माध्यम. धन्यवाद.